नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत एक नवीन रेसिपी घेऊन, ती म्हणजे चिकन पुलाव। चला तर मग आपण सुरू करूया रेसिपीला। इथे आहे दही, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे, बटाटे, चिकन, अंडी, कोथिंबीर, गरम मसाला, हळद, चवीपुरतं मीठ, तिथे आहेत खडे मसाले, मिरची एक, आणि हे आहेत 5 ते 6 कांदे घेतलेत मी उभे चिरून। आता आपण रेसिपीला सुरू करूया। तेल तापलेलं आहे, यात आपण आता थोडंसं तूप टाकून घेऊया। तेल चांगलं तापले, थोडंसं तूप पण आपण टाकून ठेवलं याच्यामध्ये। आता आपण कांदे टाकून घेऊया। कांदा टाकला, आता आपण थोडंसं नमक टाकूया, कारण की कांदा नरम व्हायला तेवढी मदत होईल, लवकर नरम होईल। कांदा नरम होत आला आहे, आपल्याला याला लाल होईस तर भाजायचा आहे चांगला। कांदा चांगला लाल होत आलेला आहे। आता आपण यात खडे मसाले टाकून घेऊया। गॅस कमी करायची, नाही तर कांदा करपेल आपला। मग त्यातच लगेच अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया। आता आपण याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊया आणि गरम मसाला स्ट्रॉंग आहे माझा, म्हणून थोडा कमी टाकते। हेच चिकन सोडूया, कारण की नाहीतर करते सगळं। त्यातच बटाटे मी फ्राय केलेत, जेणेकरून लवकरात लवकर शिजावे। तुम्ही तसंच करा। अंडी पण मी फ्रायच करून घेतलेत, व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी ते तुम्हाला दाखवलं नाही। थोडासा मीठ टाकून घेऊया, कांद्यात पहिलेच टाकलेला होता, आता परत टाकूया। आता आपण याला ना 5 मिनटं वाफवणार आहोत, त्यानंतर आपण त्यात राईस टाकणार आहोत। त्यासाठी आपण वरती परात ठेवूया, त्यात पाणी टाकून घेऊया। मस्त पाणी सुटत चाललंय। आता आपण यात दही टाकून घेऊया। त्याच्यासोबत पाणी टाकलं तरी चालेल। गॅस फास्ट करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। त्यात आपण कोथिंबीर सोडूया। तर आपण त्यात राईस टाकून घेऊया। आता हा राईस मी 1.5 ग्लास घेतलेला आहे, चांगला भिजत घातलेला होता 15-20 मिनटं। आता आपण तो त्यात टाकणार आहोत। चांगला मिक्स करून घेऊया आता त्या राईसला। एक नंबर। सगळं चांगलं मिक्स केलंय। आता आपण यात पाणी टाकून घेऊया। परातीत आपण जे गरम पाणी ठेवलेलं तेच टाकूया पहिले तर, आणि वाटल्यास तर अजून राईस पूर्ण भिजला जाईल इतका पाणी टाकायचं आहे आपल्याला। थोडं जास्त टाकलं तरी चालेल त्यात पाणी, सारखं टाकायला लागणार नाही तुम्हालाही। मीठ एकदा चेक करून घ्या, आणि मीठ जर वाटत असेल कमी तर आणखीन थोडं ॲड करा। बघू शकता तुम्ही, राईसला मस्त उकळी आलेली आहे।
आता आपण गॅस कमी करणार आहोत आणि त्यानंतर यावर झाकण देऊन याला 20 मिनिटं आणखीन शिजू देणार आहोत. मस्त असा पुलाव झालेला आहे. आपण त्यावरती धनिया टाकून घेऊया थोडीशी. बघा किती मस्त असा जबरदस्त चिकन पुलाव तयार झालेला आहे आपला. चिकन पुलाव मस्त झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून पहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत.